मुलांनाही खूप आवडेल. इथे मी 1 इंच आलं घेतलं आहे, 4 हिरव्या मिरच्या घेतल्यात, मूठभर कोथिंबीर आणि आपण लसणाच्या पाकळ्या घेणार आहोत. 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या आपल्याला घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने साफ केलं ना पटापट साफ होतं. आलं थोडं आपण चिरून घालूया याच्यामध्ये. मिरची देखील तोडून घालूया म्हणजे वाटायला बरे पडते, लगेच वाटले जाते. कोथिंबीर 1 चमचा जिरा घालणार आहोत. 1 चमचा मीठ घालूया. थोडं पाणी घालूया, 2 चमचे होईल एवढं घालूया. आणि आता आपण हे वाटून घेऊया मिक्सरला. ही बघा आपली चटणी वाटून रेडी झालेली आहे. पुदिना आपल्याकडे असेल तर पुदिना टाकला तरीही चालेल, पण आपल्याकडे आता घाई आहे, साथीचे फ्रेंड्स आलेत आणि तेवढा वेळ नाही ना पुदिना आणायला देखील. आणि आता संध्याकाळ झाले, मिळेल नाही मिळेल माहिती नाही. पुदिना पण आपण याच्यामध्ये घालू शकतो. चटणी आपली वाटून झाली. आता आपण बार्बिक्यू चटणी करून घेऊया. इथे मी 1 वाटी भरून दही घेतलं आहे. त्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा मीठ घालूया. चवीनुसार घालायचं आहे, कमी जास्त तुम्ही करू शकता. ते 1 चमचा मी तंदुरी मसाला घेतला आहे. पाव चमचा जिरा पावडर आहे. 1 चमचा आपला घरगुती लाल मसाला. 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर. कसुरी मेथी घेतले, ते आपण जसं हातावर जरा चुरूया. हे बघा, हे घालून घेऊया याच्यामध्ये. आणि आता सगळ्यात शेवटी घालायचं आपल्याला आलं, लसूण, मिरची, कोथिंबीरची पेस्ट आहे, ती घालते मी याच्यामध्ये. आणि आता हे सगळं आपल्याला ना मिक्स करून घ्यायचं, व्यवस्थित अगदी छान फेटून घ्यायचं आहे. ते मिक्सरला लावलं तरी जाईल, पण मिक्सरला ना पातळ होते ना, म्हणून मिक्सरला ना मी लावला. असं फेटून घ्यायचं अगदी 5 मिनटं छान फेटला ना की मस्त अशी स्मूथ बार्बिक्यू चटणी आपल्याला, म्हणजे बार्बिक्यू सॉस असतो तो रेडी होतो. हे बघा आपला बार्बिक्यू सॉस रेडी झाले. आता याला आपण झाकून ठेवूया. आपल्या दोन्ही चटण्या रेडी झाल्यात. पाव एकदम मस्त फ्रेश आहे तशी. आता मी तयारी करायला घेते. पेरी पेरी मसाला काढून घेते. चीज क्यूब्स आहेत ते आपण हे काढून ठेवूया तोपर्यंत. मेयोनीज पण आपण काढून ठेवूया. आपले पाव आहेत ते आपण मधून आपण कट करून घेऊया. हे बघा आपण कापून घेतले पाव. असेच आपण सगळे पाव कापून घेणार आहोत. सॉस वगैरे लावून घेते सगळं. असे पाव आहेत ना, हे असे ठेवून देते. हे बघा, ही आपली तिखट चटणी. एक चमचा घालायचा याच्यावरती. नंतर हे आपण बार्बिक्यू चटणी बनवलेली आहे, म्हणजे बार्बिक्यू सॉस, ते घालायचं आपल्याला 1 चमचा. आपल्याला जास्त आवडत असेल तर आपण जास्तही घालू शकतो, हरकत नाही काहीच. त्याच्यानंतर मेयोनीज घालायचं आहे आवडीनुसार. हॅलो ब्राह्मी, हां हात धुवू येतोय. आता हेच आपल्याला हे सॉस असे लावून घ्यायचे, सगळ्या चटणी असे पावाला सगळे असे व्यवस्थित लावून घ्यायचे. दीदीला शोधूया. कुठे चालले दीदीला शोधायला? तुम्हाला पण दाखवणार बाळा. हे बघा, आता हे लावून झालेले आपले सरप्राईज. आता आपण याच्यामध्ये वेफर ठेवून घेऊया. याच्यावर आता आपण चीज खिसून घालणार आहोत.
अशा पद्धतीने आपल्याला चीज खिसून घ्यायचं आहे. आता आपण हे बंद करूया असं आणि वरती बटर लावूया. ते पण बंद करून घेऊया आणि बटर लावूया. तवा तापवलेला तव्यावरती आपण बटर घालून घेऊया. तव्यावर बटर घातल्याने ना एकदम मस्त छान टेस्ट येते. आता आपण हे पाव आहेत ना ते याच्यावर ठेवून घेऊया. एक साईड मस्त झालेली आहे. आता मी पट्टी मारून घेते म्हणजे मस्त असे क्रिस्पी कुरकुरीत होतील आपले पाव, एकदम कुरकुरीत असे. आता मी काढून घेते. गरम गरम आहे एकदम. हे पाव आपला पाव रेडी झालेला आहे, वेफर पाव. आता आपण याच्यावर थोडासा पेरी पेरी मसाला घालूया, किनच छान वाढेल. थोडा आपण चीज त्याच्यावर खिसून घालूया. मस्त आपले वेफर पाव रेडी झालेले आहेत ना. अगदी सोपी आणि साधी रेसिपी आणि मुलांनाही खूप आवडेल. ब्राह्मी कसं आहे, आवडलं? एक नंबर. सार्थक दादा कसं आहे? एक नंबर झालंय, एकदम भारी, टेस्टी, लय भारी, एक नंबर. एक नंबर.